कसं वाटलं आमचं गाव? हे माझं घर आहे. याच्यामध्ये मी आणि माझी आई राहते. मस्त आहे. आणि माझी आई ना लय चांगली आहे. तुला सगळं देणार. आये काय? बघ कोणाला आणलाय. कुणाला आणलाय? तो बघ. अगं तुला सांगितलं नव्हता जंगलातला बिबट्या अंड्या मिच मिच. तुझं नाव काय रे अंद्या? अंड्या. अंद्या? चांगलं नाव आहे. पुरं नाव काय? अंड्या. पुरं नाव बी अंद्याच. अंड्या ही माझी आई आहे. मस्त आहे तुझी आई. मस्त आहे. आई खूप चाललो. लांब आहे हो तुमचं घर. भूक लागली आहे. भूक लागली? खायचंय? चिवडा आणते तुझ्यासाठी. चिवडा. हं? बस इथेच बस. चल ग. आले आले. मस्त आहे तुझी आई. मस्त आहे. खूप मस्त आहे. मनी पाणी घेऊन ये ना. आणते आणते. घे पाणी पी. गालगाले मस्त आहे. बस बस. हे घे खा. चिवडा आहे. लाडू पण आहे. खा. मस्त आहे. मस्त आहे. चिवडा बी मस्त आहे. आवडलं? अजून काय खायचं तुला? बिस्कुट. बिस्कुट आहे. बिस्कुट खूप आवडतो मला. बिस्किट आवडतं? ए जानी इकडे ये. बाजारातून छोटा पुडा घेऊन ये जा. मनी जा ना. दे आणते. खा लाडू. खा लाडू. आई. ए आई काय? इकडे ये ना. इकडे ये ना. काय? इकडे. काय? आई माझ्या गल्ल्यातले उरलेले पैसे कुठे आहेत? का? मी त्याला उद्या सालत घेऊन जाणार आहे ना सरांकडे. हं? मग सर त्याला उद्यापासून सालत यायला सांगतील. हं? मग सालेचा ड्रेस घ्यायला पैसे पाहिजे होतं. वा रे वा. शेठानी. हं? 2 वरीस खाऊचं साठवलेलं पैक या शेटावर खर्च करणार आहे तू? वेड नाही ना लागलं तुला? हं? त्याला कपडे हवे असतील तर त्याचे आईबाप घेऊन देतील. तुला काय झालंय? मी 1 पैका देणार नाही याच्याने. सांगून ठेवते. तुझं उरलेलं सगळं पैक मी दुसऱ्या गल्ल्यात ठेवलेत. तुला तुझ्यासाठी खर्च करायचे असतील तरच देईन. नाहीतर मिळणार नाहीत. लक्षात ठेव. हा. आहे काय? त्याचे आई वडील नाहीयेत. मेलेत ते. आणि तो त्याच्या आजोबांकडे राहतो. आणि ते आजोबा पण म्हातारेत. आणि त्यांची ऐपत नाहीये तेवढी. तुझी ऐपत आहे बाय? आहे तूच तर बोलतेस ना. आपल्या ताटात 2 कण असतील आणि कोणी भुकेला माणूस आला त्याला 1 कण दिलं आणि आपण 1 खाल्लं तरी बी आपलं पोट भरतं ना. आणि आता तूच अशी बोलतेस. वय वय आलीये मोठी. पुढच्या आठवड्याला मी संगमेश्वरला जाणार. तेव्हा घेऊन येईन त्याच्यासाठी कपडे. तू साठवलेल्या पैक्यातनं नाही, माझ्या पैक्यातनं. तुला बक्षीस म्हणून. आई मी तुला शाळेमधल्या सगळ्यांशी ओळख करून देणार. हा दीपा मंजूला सांगितलंय आम्ही. दीपक्षा दिसली तुला? चल चल. मोठे शाळा आवडली ना तुला? चल चल लवकर. मस्त आहे ना. चल 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 लवकर. सरांना भेटायचंय.
झाली होती? हो काका, मी नव्हतो तिथे. मग कोण होतं? नारका सर कुठे आहेत? हो तिथे स्टाफ रूम मध्ये. बरं. आता पुन्हा असं केलं तर सरांकडे नेईन. नाही काका, आम्ही परत असं नाही करणार. नाही करणार, पण तुम्ही सरांना सांगू नका. ठीक आहे, आता सोडतोय. पुन्हा असं करू नका. काय? काय काका? माझं लक्ष आहे तुमच्यावर. चला जा आता. बोल तू सरांना. आव कवड्या शाळेत आलाय. अरे ए खवट्या, काय करतोय ते? काय आता मी पण येणार शाळेत. काय बोलतो? चानी चानी घेऊन आली मला. आता इथेच गेलीये. हा? मला पण दप्तर मिळणार. हा? मी पण लोट शाळेत येणार. ए त्याने कुठे रे? इथेच गेलीये. अरे बाळू, हा? सरांनी याच्यासाठी जे काय दिलं ते आण ना. अरे बापरे, सरांनी दिलं मस्त. काय ग? नमस्ते सर. नमस्ते. तुम्हाला मी ज्या मुलाविषयी सांगितलेलं ना त्या मुलाला घेऊन आली मी. अच्छा, हम्म. कोण आलं त्याच्या बरोबर? सर जा त्याला घेऊन ये. त्यांना पण घेऊन ये जा. त्याच्या बरोबर कोण नाही आलं सर, मीच घेऊन आली आहे त्याला. अगं पण पालक असल्याशिवाय आपण कुठल्याही मुलाचं ऍडमिशन घेऊ शकत नाही. माहित नाही का तुला हे? त्याचे आई बाबा नाही आहेत आणि तो त्याच्या आजोबांकडे राहतो. ते म्हातारे आहेत. तरी पण त्याला तू इथं घेऊन आलीस. उद्या शाळेत येताना जाताना वाटेत काय झालं, कोण जबाबदारी घेणार त्याची? हा? कसा नाचतोय बाबू? हे, up. हा? काय 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 चाललंय काय? हा काय चाललंय? सर हात बोलवला सगळ्यांना ढोलाना. हा, बोललेलं. याला नाचायचं म्हणून. आम्ही 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 काय नाही केलं. काय रे बाळू, बोल की. हो, हो. काय रे कोणी मला तुला हे? कोणी बांधलं सांग सरांना, घाबरू नकोस. यांनी ते बोलले रोज चालत यायचं असेल तर सगळ्यांसोबत नाचायला लागेल. सरांना नाच आवडला तरच चालत घेणार म्हणून नाचलो. डबे खूप लागले पाहायला तरी नाचलो. चल, आवडला ना तुम्हाला नाच? आता घेणार ना मला चालत? अशा मुलाची चेष्टा करताना लाज नाही वाटत तुम्हाला? हा? पुन्हा जर असं करताना आढळलंस ना, लक्षात ठेव, आई बाबांना शाळेत घेऊन यावं लागेल. कळलं? चला सगळ्यांनी वर्गात. सर सर आणू का त्याला उद्यापासून शाळेत? बघितलंस ना काय केलं याने त्याचं? साध्या मुलाचं ऍडमिशन घ्यायला सुद्धा पालक लागतात. हा तर असा आहे. त्याच्या पालकांना भेटल्याशिवाय आपण त्याला नाही घेऊ शकत शाळेत. हा, घेऊन जा त्याला. सर आणू का त्याला उद्यापासून? घेऊन जा त्याला. जा जा जा. तुला मी काय म्हणजे काय देणार नाही. तू येऊ नको माझ्या बरोबर. परत असं केलंस ना? काय ग काय झालं? ह्याच्यामुळे ना त्या अंड्याला सरांनी शाळेत घेतलं नाही. आम्ही चांगलं त्याला शाळेत घेऊन गेलो होतो, पण ह्याने त्याच्या पायाला डब्बे बांधले आणि नाचिवलं मैदानात. हे आहे ह्याचं काय ऐकते तू? मला भूक लागली आहे, वाढ. तुला तेवढं मात्र चांगलं येतं हा पिट्या. जरा अभ्यासात लक्ष घाल. ए, नुसतं मेलं काय रे? उंडण्यात लक्ष. गंमत आहे गंमत. काय चल चल तुला दाखवतो. हे आहे, मला भाकरवाड मी आलो. ये 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 ये. काय रे? हे बघ काय. बाबांनी आणली एवढी मोठी फटाक्याची माळ. आईला सॉलिड आहे.
एकदा लागली की 5 मिनिटं धडाम धुडूम उद्या इंडियाने मॅच जिंकली की धडाम दुडूम हा? पण तुझ्या बाबांनी एवढे पैसे खर्च केले फटाक्यांसाठी नाही रे, मग डॉक्टर साहेबाच्या मुलीच्या लग्नासाठी बाबांनी आणले. ते मी आणले. तू पण ना तुझ्या बागेत लपव. हा. एकदा इंडियाने मॅच जिंकली ना ए. की धडाम धुडूम धूम या अगं मी केव्हापासून वाट बघतीये. उशीर झाला लई. अंद्याला घरी सोडायला गेलेली. काय बोलले मास्तर? घेणार ना त्याला शाळेत? नाही, मास्तर नाही बोलले. का? पिटू आणि बालूनी सगळ्यांसमोर त्याचा तमाशा केला. सगळ्या शाळेसमोर त्याला वेडा ठरवला. सर बोलतात की याने तो जरा कमी आहे. पालक आल्याशिवाय त्याला शाळेत नाही घेणार. मी तरी घरी जाऊन त्याच्या अण्णांना सांगितलं. ते बोलतात आता असंच होणार. अंद्याला सगळे चिडवणार आणि अंद्या आता कधीच शाळेत येणार नाही. बस. अगं त्याच्या नशिबातच नाही तर तू तरी काय करणार? हं? हातपाय धुवून घे. मी जेवायला वाटते. चल. उठ लवकर. भूक नाही मला.